हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तर चला, आज आपल्याला जायचं आहे माउंट फुजी बघण्यासाठी. तर आपण सकाळी JR 5चं तिकीट काढून हे बघा JR ट्रेन घेऊन निघालो आपण माउंट फुजीला, म्हणजे कावागुचिको या सिटीमध्ये. ही टोकियोपासून 100 किलोमीटरच्या आसपास आहे. जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो ट्रेननी. पण खूप छान आहे, छान व्ह्यू मांडल्यावर मग काय नुसता फोटो आणि व्हिडिओ ट्रेनमधून. मग काय मोकार एक्साइटमेंट होती मला, कारण की जपानमधील सर्वात उंच शिखर आणि सर्वात फेमस ठिकाण जपानमध्ये हे बघण्यासाठी लोक येतात. कारण की ह्या वर्षी त्यांनी इथे एक फेस्टिवल होतं, ते पण कॅन्सल केलं, कारण की टुरिझम खूप जास्त आहे हे बघण्यासाठी. हे बघा, फायनली मी इथे आलो आहे. ही आहे कावागुचिको लेक. या लेकवरती येऊन लोक फोटो काढतात, तुम्ही बघू शकता. खूप जास्त व्ह्यू पण खूप छान आहे, पण थंडी आणि वारा खूप आहे. इथे पडलो पण मागे मी फोटो काढता काढता काय बर्फावर पाय ठेवला, पाय सरकून पडलो. मग काय हा व्ह्यू बघितला तर इडे 1 तास वाया घातला. मग आपल्याला पुढल्या ठिकाणी जायचं होतं, तर मग आलो आपण इथं आता ओशी पार्कला. हा पार्क बघा, इथे पण मी फोटो काढले, व्हिडिओ काढले. त्यानंतर हे बघा, एवढी थंडी आहे तरी पण हे आईस्क्रीम खात आहेत. तर काय करावं यांना, फॉरेनर, रशियन, कोरियन, चायनीज, खूप टुरिस्ट. लाईन बघा आईस्क्रीम खाण्यासाठी, लाईन ही पूर्ण लाईन फक्त आईस्क्रीम खाण्यासाठी. नेक्स्ट स्टॉपला जायचं होतं आपल्याला. मग आता आपण आलो आहे रोपवेला. हे बघा, रोपवे ही आपल्याला घेऊन जाणार आहे माउंटन वरती. इथून पण माउंट फुजीचा व्ह्यू दिसणार. ही समोरची लेक आहे कावागुचिको लेक, सर्वात फेमस आणि ब्युटिफुल कावागुचिको सिटीमध्ये असणारी लेक. या लेकच्या आसपासच चांगले व्ह्यू आहे आणि इथूनच माउंट फुजी दिसते. हे बघा माउंट फुजीचा व्ह्यू. फायनली इथून खूप छान व्ह्यू आहे. हे बघा, हे ते ठिकाण आहे, तर कॉफी शॉप आहे आणि ते कॅमेरामॅन पण यांचे, ते आपले फोटो काढता. मग फायनली फोटो बिटो सर्व शूट झालो. मग मी निघालो एकटाच. सर्वजण चालले होते वरती, ज्याची स्वयं इच्छा आहे तो जातो होता वरती. मग मी पण चाललो, पण पार मला धाप लागली. एवढं थकलो मी त्या बर्फात चालू पडायचं, पाय सारखायचे, पडायचं बी वाटायचं. पण काय, आता गेलो वर. मग वरती काहीच नाही, फक्त माउंट फुजीचा व्ह्यू होता, तो बघितला आणि परत खाली आलो आणि नेक्स्ट स्टॉपकडे निघालो.